चला आपण आता ह्या ग्लासमध्ये हा ज्यूस शिफ्ट करू आणि बघू कसा दिसतोय आपला. किती छान दिसतोय आपला पायनॅपल ज्यूस. आता तुम्ही गाळून पण सर्व करू शकता, मी असाच सर्व करणार आहे. ते छान लागतं. याच्यात तुम्ही सब्जा बी पण टाकू शकता, भिजत घालायचं रात्रीचं आणि त्याला टाकायचं, याच्यात अजून छान लागणार. बघा किती छान दिसतोय. चला असाच ड्रिंक तुम्ही पण बनवा आणि पिऊन सांगा मला कसा बनलाय. बघा किती छान दिसतोय आपला. मी एकदम सकाळी सकाळी बनवत आहे म्हणून तुम्हाला जरा पसारा दिसेल माझ्या घरात. किती छान दिसतोय बघा. दिसतोय का नाही भारी. चला आपण आज बनवूया हे फ्रेश जे पायनॅपल आहे ते घेतले मी. पायनॅपल ज्यूस बनवायचा आहे. एकदम साधा सिंपल आणि एकदम टेस्टी लागतो. तुम्ही पण बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला एकदम इझीवाली ड्रिंक तुम्हाला बनवता येईल घरच्या घरी. आणि ही ड्रिंक मुलांना मोठ्या माणसांना खूप आवडेल, पाहुण्यांना पण देऊ शकता. खूप छान बनते. त्यासाठी मी घेतलं हे अननस घेतले, त्यानंतर साखर. आपण आता हे साहित्य घेतले, अननस घेतले फ्रेशवालं, मी कापून घेतले चांगलं, आणि साखर घेतली अंदाजे चवीनुसार घ्यायची. एक लिंबू घ्यायचं, मीठ पांढरं आणि काळं मीठ घ्यायचं. आणि आता आपण हा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यात आपण हे काप करायचे अननसाचे आणि फिरवून घ्यायचं. आता मी अननसाचे असे तुकडे केलेले आहेत आणि ते आता मिक्सरच्या भांड्यात मी टाकले. आता ह्याच्यामध्ये साखर टाकायची. ह्याच्यामध्ये मी साखर टाकते. मी अंदाजे साखर टाकलेली, जेवढं पिऊन बघायचं आणि व्यवस्थित लागेल तसं करायचं. त्याच्यात आपण हे मीठ, काळं मीठ आणि पांढरं मीठ हे पण टाकू आणि ह्याला आता मिक्सरवर बारीक करून घेऊ. आता बघा असं आपण बारीक करून घेतलेले. आता ह्याला पातेल्यात शिफ्ट करायचं का आणि त्यात थंड पाणी ओतायचं. आता आपण हा अननस पिसून घेतलेला ह्याच्यात ओतायचा एका पातेल्यात आणि ह्याच्यामध्ये आपण थंड पाणी ओतायचं. जवळजवळ आपला 2 लिटर ज्यूस बनेल. आणि 1 लिटरची बाटली आपल्याला 1 लिटर ओतलं पाणी, आपण अजून 1 लिटर ओतायचं. बघा आता आपण हे अजून 1 लिटर पाणी त्याच्यात ओतायचं. अजून 1 लिटर पाणी ओतल्यावर आपल्याला लिंबू पिळायचे त्याच्यात. 1 लिंबू घेतलेला आहे मी. 1 लिंबू पिळून घेते मी त्याच्यात. लिंबू जर आपल्याला कमी वाटलं तर आपण अजून पिळायचं. मी सध्याला 1च लिंबू पिळते. पिऊन समजतं मीठ साखर आहे की नाही बरोबर, मग त्यानुसार आपण टाकायची. आणि आता ह्याला हलवून घ्यायचं चांगलं. मिक्स करायचं जसं आपण लेमन ज्यूस बनवतो तसं. एकदम टेस्टी ज्यूस बनतो हा. थंड प्यायला द्यायचा. आता उन्हाळा आहे, मुलांना खूप आवडतं. तुम्ही पण बनवा. असा वर खाली करून घ्यायचा, एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात. पूर्ण साखर विरघळायची आणि मग थोडा पिऊन बघायचा. नमक, मीठ आणि साखर बरोबर आहे का, लिंबू बरोबर आहे का, ते आपल्याला पिऊनच कळतं. मला थोडी पिऊन बघितलं मी, मला थोडी साखर कमी वाटते आणि 1 अर्धा लिंबू आपण अजून कापून टाकू. बघा आता आपला पायनॅपल ज्यूस एकदम पिण्यासाठी रेडी झालेला आहे. तुम्ही पण असंच बनवा आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा, कमेंट करा. बघा आपला किती छान हेल्दी ड्रिंक एवढा बनवून ठेवला. दिवसभर मुलं पोटभर पितात. ते फ्रुटी वगैरे देण्यापेक्षा हे
आपलं नॅचरल थोडी मेहनत लागते, पण नॅचरल ज्यूस बनतो आणि मुलांसाठी हेल्दी. आता आपला हेल्दी ज्यूस बनवून तयार झालेला आहे. एकदम छान. थोडी मेहनत लागते, पण आपण हेल्दी ज्यूस घरच्या घरी बनवू शकतो. पैसे पण वाचतात आणि हेल्दी पण असतो हा आपण स्वतः बनवलेला. म्हणून तुम्ही पण बनवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला मी ज्या सोप्या रेसिपीज, हेल्दी रेसिपीज ज्या दाखवते त्या तुम्हाला पटकन नोटिफिकेशन मिळेल. चला आपण आता ह्या ग्लासमध्ये हा ज्यूस शिफ्ट करू आणि बघू कसा दिसतोय आपला. किती छान दिसतोय आपला पायनॅपल ज्यूस. आता तुम्ही गाळून पण सर्व करू शकता. मी असाच सर्व करणार आहे. ते छान लागतं. याच्यात तुम्ही सब्जा बी पण टाकू शकता. भिजत घालायचं रात्रीचं आणि त्याला टाकायचं याच्यात, अजून छान लागणार. बघा किती छान दिसतोय. चला असाच ड्रिंक तुम्ही पण बनवा आणि पिऊन सांगा मला कसा बनलाय. बघा किती छान दिसतोय आपला. मी एकदम सकाळी सकाळी बनवत आहे म्हणून तुम्हाला जरा पसारा दिसेल माझ्या घरात. किती छान दिसतोय बघा. दिसतोय का नाही भारी.